नमस्कार, मी विजय संजय ठाकरे. मला घरकुलाचं अनुदानाचं घर भेटलेलं होतं माझं. काल हवेचं प्रमाण जास्त हे सगळं उलटे झालेलं होते पत्रे. माझं बाळ जे 2 महिन्याचं बाळ आहे माझं, ते बाळ सुद्धा या पत्र्यांना गल्ला बांधलेला असताना ते डायरेक्ट जोक्यासोबत उलटलं होतं. माझ्या मुलांना वाचवलं घरामध्ये. तुम्ही बघू शकता दादा, हे बघा आता इकडं पूर्ण काम चालू आहे. इकडे भीतीला दडा गेलेला आहे. आता मी हे पत्रे शिदे केले. इकडे होतं दादा, हे बघा या साईडला आपण पूर्ण भिंत वगैरे पूर्ण तुटलेली तडा गेलेला आहे. तरी सरकारने मला मदत करावी हीच मी सरकारला विनंती करतो, हातपाय जोडून. मला लहान लहान मुलं आहे. माझं हे बाळ आहे जे वाचलं काल. हे माझं बाळ आहे, हे दुर्दैवाने वाचलं काल माझं. ते तर बाळासोबत हे पूर्ण जोक्याला बांधलेलं असतानाच गेलं असतं साहेब. तर सरकारने मला थोडीफार मदत करावी हीच मी सरकारला विनंती करतो, हातपाय जोडून. या जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता आहे. नुकतंच वादळी पाऊस, अवकाळी पावसामुळे अतोनात नागरिकांचं नुकसान होत आहे. नुकतंच आदनाळे गावामध्ये एवढं जबरदस्त नुकसान झालं आहे. विजय संजय ठाकरे यांना घरकुल मंजूर झालं होतं. त्या घरकुलाच्या पैशाने रमयावाचे याच्याने घर बांधलं होतं आणि इतका भयंकर वारा वादळ सुरू झाला. काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि ते पूर्ण अक्षरशः वादळी वारांचे पत्र सकट उडत चाललं होते. त्या झोळीला त्या ठिकाणी बाळाची झोळी होती, ती झोळीसुद्धा उडत चालली होती. पण नागरिक गोळा झाले आणि त्यांनी पकडलं आणि जेणेकरून जवळजवळ 50-60 हजाराचं नुकसान झालेलं आहे. मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर ज्या भरपाई नुकसान करताना द्यावी आणि लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण काही या नुकसान झालेल्या लोकांना बी भरपाई द्यावी आणि लवकर पंचनामा करावा ही मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून शासनाला विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र.